नमस्कार मित्रांनो, तर पहा बना समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी टीसीएस पॅटर्ननुसार गट ब अधिकाऱ्यासाठी गणित व बुद्धिमत्तेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। पहा, आपला जो हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप म्हणजे अतिशय खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या। खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे एक बार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, पहिला प्रश्न काय आहे, एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? तर बघा, एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे। तर बघा कसं काढायचं, तर आपल्याला याचे जे उत्तर आहे पहिल्या क्रमांकाचं काढायचं, तर याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं जे आहे सूत्र वापरावं लागेल। तर ते सूत्र आहे परिमिती बरोबर 4 बाजू, हे त्याचं सूत्र आहे। तर आता पहा, परिमिती किती आहे इथं 84, म्हणून 84 जसं तसं बरोबर 4 ला 4 हे बाजू। आता बघा, सरळ हे 84 ला 4 ने भाग जाणार। आता पहा, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 एके 4, किती 21 आली, तर बाजू किती आली 21। तर पहा, आता चौरसाचं आपल्याला परिमिती तर किती 84 दिली, आणि आता याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे। तर आपल्याला परिमिती इथे 84 दिली आहे, आणि इथं आपल्याला जे आहे परिमिती याची बाजू जी आहे, एका बाजूची एक बाजू आपल्याला मिळाली आहे 21। तर पहा, आता सरळ एक क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला या 21 चा वर्ग काढून घ्यावा लागेल, म्हणजेच पहा बाजूचा वर्ग हे सूत्र आहे चौकोनाचे क्षेत्रफळाचं। तर बाजूचा वर्ग म्हणजेच पहा, आता बाजू किती आहे आपले 21, तर 21 चा वर्ग कोणता आहे, तर 441। पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक दुसरा, 6 रुपयास वस्तू विकल्यास 2 रुपये नफा होतो, तर ती वस्तू 3 रुपयास विकली असता नफा व तोटा किती? तर बघा, 6 रुपयाची वस्तू जर विकली, 6 रुपयास जर वस्तू विकली तर 2 रुपये नफा होतो, म्हणजेच पहा 4 रुपयाची वस्तू जर 6 रुपयास विकली तर 2 रुपये नफा होतो, म्हणजेच पहा ती वस्तूची मूळ किंमत ही त्या वस्तूची 4 किंमत असणार आहे। तर पहा, 6 रुपयाऐवजी जर 3 रुपयास विकली तर नफा किंवा तोटा किती असा प्रश्न विचारतोय। तर बघा, 4 रुपये जे आहे आपली मूळ किंमत आहे, आणि मूळ किंमत 100% असते कधीही, आणि पहा म्हणून याचा आपण बरोबर घेऊ 100%। आणि आता पहा, हे 4 रुपयाची जे हवे, हे 4 रुपयाची जी किंमत आहे आपण 3 रुपयाला विकत आहे, म्हणून याच्या खाली 3 घेऊ। आता सरळ याचा आडवा गुणाकार करून घेऊ, आपला जे योग्य उत्तर तुम्हाला मिळून जाईल। आता पहा, सरळ हे 3 गुणिले 100 घेऊन टाका, आणि छेदामध्ये हे 4 मूळ किंमत। आता बघा, 4 एके 4, 4 दोन्ही 8, उरलं किती 2, 4 पंचे 20। आता बघा, 25 त्रिक 75, इथं 75% तोटा किंवा नफा असू शकते आहे सुद्धा। बघा, 75% तोटा 75% नफा, परंतु आपल्या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे इथं अनेक संपले नाही। तर आपल्याला हे 75% जे आहे आता 100% मधून मायनस करावं लागेल। जर 100% मधून 75% मायनस केलं, आलं किती 25% तोटा, हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार। पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पहा, प्रश्न क्रमांक तिसरा, आता पुढे, या नळ्याने पाण्याची टाकी 3/5 भरण्यास 18 तास लागतात, तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती वेळ लागेल? तर बघा, या नळ्याने पाण्याची टाकी 3/5 भरण्यास 18 तास लागतात, तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती वेळ लागेल असं विचारतंय। तर बघा, एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये असे 5 भाग आहेत, तर बघा त्या 5 भागापैकी 3 भाग भरण्यासाठी 18 तास लागतात, तर पूर्ण भाग भरण्यासाठी एकूण 30 तास लागणार आहेत। कारण बघा, प्रत्येक जे आहे एक भाग भरायला 6 तास लागतात, असं 5 तास भागण्यासाठी जे आहे आपल्याला एकूण 30 भाग लागणार आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काढण्यासाठी एकूण आणि किती तास लागतील हे काढण्यासाठी सरळ या 30 मधून जर तुम्ही हे 18 मायनस केले
तर योग्य उत्तर भेटून जाईल. म्हणजेच किती येणार, किती 12 तास. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 4. पहा 4था प्रश्न. एका आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे. त्या मैदानास 5 तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल. तर पहा एक अशा आयताकृती मैदान आहे आणि या मैदानाची लांबी ही 80 मीटर आहे. ही लांबी जी आहे 80 मीटर आहे, 80 मीटर, आणि ही जी रुंदी आहे ही 50 मीटर इतकी आहे. तर बघा आपल्याला सर्वप्रथम याची परिमिती काढून घ्यावी लागेल. त्यामुळे आपण याची परिमिती जी आहे काढून घेऊ. आता बघा परिमिती काय मध्ये काय करावं लागेल, तर या सर्वांची बेरीज करावी लागेल. तर पहा 80 ना 80 किती 160 प्लस हे 50 100 झाले किती 260. ओके. तर आता पहा इथे आपल्याला किती 5 तारीचे कुंपण करायचं आहे म्हणून 5 घ्या. 5 तारीचे कुंपण करायचे आहे म्हणून 5 आणि गुणिले मध्ये प्रत्येक मीटरला 20 रुपये आहे. प्रत्येक मीटर मागे 20 रुपये म्हणून हे 20. तर पहा 20 100. तर आता आपल्याला योग्य उत्तर इथे भेटून जाईल. काय करावं लागेल पहा, सोपी स्टेप. सरळ हे 260 गुणिले 100 करून टाका. आलं किती केल्यावर 26,000 येईल. करून बघा एक बार. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे बघा इथे ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरेल. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 5. एका वर्तुळाचा भरीत 44 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर बघा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे. तर बघा एकदम समजून घ्या प्रश्न कसा आहे. तर बघा एका वर्तुळाचा परिघ हा फक्त 44 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ज्या वर्तुळाचा परिघ काढून घ्यावा लागेल. तर वर्तुळाचा परिघाचे सूत्र आपण लिहून घेऊ. वर्तुळाचे परिघ बरोबर 2 पाय r हे त्याचे सूत्र आहे. तर पहा इथं वर्तुळाचे परिघ किती आहे 44 म्हणून 44 बरोबर हे 2 ला 2 पायची किंमत किती 22/7 गुणिले r. आता बघा सरळ हे r बरोबर हे 44. आता हे जे 2 आहे इथं भागिले मध्ये आहे, इकडे खाली येऊन गुणाकारामध्ये गेलं. सरळ 1/2 घेऊन टाका आणि गुणाकारामध्ये हे सुद्धा ये होऊन जाईल. आता भागिलेचं गुणाकारात भागाकारात होऊन जाईल. सरळ हे 7 गुणिले 22. आता बघा 22 के 22 22 2 44. परत 2 के 2 2 के 2 1 गुणिले जर 7 केलं आलं किती 7. म्हणजे आपला परिघ आपल्याला इथे 7 मिळालेला आहे. आता आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर एकदम जवळ आलेलं आहे. तर आता आपल्या प्रश्नाचे आता आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी फक्त काय करून घ्यावं लागेल, तर एकदम सोपी ट्रिक म्हणजे आता वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळाचं आता सूत्र काय आहे बघा क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळाचं सूत्र बघा आता पाय r चा वर्ग हे क्षेत्रफळाचे सूत्र आहे. तर पायची किंमत किती आहे 22/7 गुणिले r. तर r ची किंमत आपल्याला किती भेटली 7. तर 7 चा वर्ग किती 49. तर बघा आता 7 1 7 7 7 49. बघा आता 7 1 7 7 2 14 14 ला 4 हातच्याला 1 परत 7 2 14 14 1 15. म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे 154 सेमीमीटरचा वर्ग आहे का बघा. हा पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 6. 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. तर बघा 15,15,15 ही संख्या अंकामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे आहे एकदम कोटी मागे किती शून्य असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कोटी मागे एकूण 7 शून्य असतात म्हणून 7 शून्य घेऊन टाकू आपण. 1 2 3 4 हे झाले आपले 15 कोटी. तर 15 कोटी 1515 म्हणून सरळ आपण शेवटी हे 1515 ठेवून टाकू आणि आपला ऑप्शन आता ओळखून घेऊ. तर बघा पर्याय क्रमांक 15 हे 0010 515 म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ हे असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7. तर बघा इथं काय दिलंय
36, 34, 30, 28 व 24. तर इथे आपल्याला मायनस केलेले आहे. तर बघा 36 मधून 2 मायनस केलं उरलं किती 34. 34 मधून 4 मायनस केलं उरले किती 30. परत 30 मधून 2 मायनस केलं उरले किती 28. 28 मधून जर 4 मायनस केलं 24 उरले. मग 24 मधून परत आपल्याला 2 जर मायनस केलं उरलं किती आता 22. तर 22 आहे का पर्यायामध्ये बघा. हा पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 8. BP बरोबर 32 तर CO बरोबर किती. तर बघा इथं काय लावलेलं आहे अनुपात. तर बघा BP बरोबर 32 तर CO बरोबर किती असं आहे. तर BP तर B कितव्या क्रमांकावर आहे बघा BP म्हणून. तर B आपलं दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून 2 आणि P हे 16व्या क्रमांकावर आहे म्हणून 16 घेतलं. आता सरळ जर या 16 2 गुणिले जर 16 केलं आलं किती 16 दोन्ही 32 म्हणून इथं 32 आलेलं आहे. तर असेच आता आपल्याला इथं करायचं आहे. तर C कितव्या क्रमांकावर आहे 3 गुणिले O हे 15व्या क्रमांकावर आहे. तुम्ही मोपून बघा. सरळ 15 त्रिके 45. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा 9वा प्रश्न. श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे तर श्यामचे वय किती असेल. तर बघा श्याम व हरी यांच्या जे वयाचे गुणोत्तर आहे ते आहे 5:6. जर त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे तर श्यामचे वय किती. सरळ बघा त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्ष म्हणून सरळ 55 वर्ष घेऊन टाका आणि दोघांच्या वयाची बेरीज म्हणले पण या सुद्धा त्यांच्या गुणोत्तराची बेरीज करा. गुणोत्तराची बेरीज किती आली 11. सरळ 11ने जर 55ला भागला आला किती 11 पाहिजे 55. आता आपल्याला कोणाचं विचारलं इथं बघा श्यामचं वय विचारलं. तर श्यामच्या वयाचं गुणोत्तर किती आहे हरी व श्याम. तर श्यामच्या वयाचं गुणोत्तर 5 आहे म्हणून गुणिले 5 करा. सरळ 5 5 25. तर 25 वर्ष पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा 10वा प्रश्न. 10वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत तर दत्तू माझा कोण. या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांना फटाफट व्हिडिओ शेअर जे आहे तुम्ही करून घ्या. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा. भेटू परत अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.